जय शिवराय भावांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला ही माहिती समजली पाहिजे, त्यांच्या लक्षात आली पाहिजे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांना ट्रॅक्टर घ्यायचे पण ते म्हणतात ड्रायव्हिंग लायसन नाही, ट्रान्सपोर्टच नाही, मग लायसन कधी काढाव, कधी लायसन येणार। त्याच्यानंतर काही जण असे असतात की जमीन महिलांच्या नावावर असते, मग त्यांच्या नावावर लायसन कसं काढायचं। त्यामुळे आपण आज बघणार आहोत की नेमके आपल्याला ऑप्शन कोणतं निवडायचं ट्रॅक्टरसाठी आणि या योजनेचा मूळ उद्देश काय आहे आणि याच्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत। कारण बऱ्याच जणांचा हे गोंधळ आहे, कारण मला बरेच जण मेसेज करतात। आता एक जणांना सांगितलं 7/12 आहे, तिथं काय अपलोड करायचं। आता मला नवल वाटलं बाजाराचं द्या, 7/12 हे ऑप्शन दिलेलं आहे, मग तो म्हणतो पुन्हा तिथं अपलोड काय करायचंय। त्याला म्हणलं 7/12च्या जागेवर 7/12 कर आणि ते 8 हे तिथं होल्डिंग, तर तिथं होल्डिंग कर, 8 कर कोणतंही, म्हणजे होल्डिंग काही भागात होल्डिंग म्हणतात, कुठं 8 म्हणतात। ते म्हणला 7/12 काय असती। आता मलाही नवल वाटलं, मग हे शेतकरीच असन का याचा प्रश्न मला पडलाय। ते म्हणतो 7/12 काय असती, म्हणून असे काही बहादर आहेत की उगाच आपलं करून पाहू, झालं तर ट्राय करू। काही जणांची इच्छा असते मग हे कर्ज मिळतंय, मग ते कोणत्या खात्यात येते, आधार लिंक येतं का डायरेक्ट घरी आणून देते। हे सगळं समजून घ्यायचंय, कारण बरेच जण असे आहेत गरजवंत आहेत, मात्र काही जण आपल्याला फक्त नगदी पैसे पाहिजेत, कर्ज भेटायला ना, मग नगदी कसं भेटत आहे याचा विचार करणार आहेत। त्याच्यामुळे जे गरजवंत आहेत त्याने सविस्तर माहिती ऐकून घ्या, तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी मी आज क्लिअर करणार आहे ट्रॅक्टरच्या बाबतीत। तर त्याच्या अगोदर एकदा आपलं सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका। तर एक लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा आहे, आता तुम्ही स्वतः भरत असले तर काहीच अडचण नाही, पण जर भरणाऱ्याकडे एखाद्याकडे गेले, तुम्हाला जमत नसन किंवा तुमच्याकडे कम्प्युटर नसन, व्यवस्था नसन, तर त्याच्याकडे गेले तर त्याला सांगायचं तिथं 2 ऑप्शन येते, ट्रॅक्टर सर्व्हिसेस, हे एक येते ट्रॅक्टर सर्व्हिसेस ऑप्शन आणि दुसरं येतं ट्रॅक्टर रेंटिंग। आता एक लक्षात घ्या, ट्रॅक्टर सर्व्हिसेस म्हणजे त्याच्या ट्रॅक्टरची दुरुस्तीच होऊ शकते आणि ट्रॅक्टर रेंटिंग म्हणजे तुम्ही किरायाने देणार आहेत। आता मूळ या योजनेचा उद्देश काय आहे हे बऱ्याच जणांना समजून घ्या। हे नुसतं कर्ज द्यायचंय म्हणून कर्ज नाही द्यायचं, तर या योजनेचा उद्देश असा आहे, मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत, यांचं शिक्षण झालेलं आहे, किंवा मराठा समाजातील जे काही शेतकरी आहेत, याला आरक्षण नाही आणि त्यामुळे जे काही बेरोजगार तरुण आहेत त्याला नोकरी लागत नाही आरक्षण नसल्यामुळं, आणि मग या माध्यमातून त्यांना हे कर्ज द्यायचंय आणि त्या बेरोजगार तरुणाला एक रोजगार असावा, म्हणजे ते इकडे नोकरी मागायला पुन्हा येत नाही, असा त्याचा मूळ उद्देश आहे। आता काही जणांना वाटतंय की खर्चायला पैसे येते आणि मग आल्यावर मजा करू, पण तसं नाही भावड्या। तुला जर काम धंदा पाहिजे असेल, तुझं लग्न होत नसन, तुला तो हा मामा बी पोरगी देत नसन, तर जर तो या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलं, आता जास्तीत जास्त फक्त हे ट्रॅक्टरवालेच, पण त्याच्याही पेक्षा म्हणतो दुसरेही बरेच व्यवसाय करता येऊ शकते त्याच्या माध्यमातून। कोणाला कटलरी दुकान टाकायचंय, किराणा टाकायचंय, मशिनरी टाकायचंय, सीड्स टाकायचंय, असे वेगवेगळे व्यवसाय सुद्धा करता येतात। आणि असे जर व्यवसायाला तू लागला तर तो हा मामाच काय, लांबचे बी पाहुणे पोरगी देते ना, त्या बापाची जी काही चाललेली बेजारी ती वाचन। आता हे सांगायला कोणासाठी, जे उगच करू म्हणून पाहते त्याच्यासाठी। खरे गरजवंत हे करते तबिन त्याचा लाभही घेतात। जोपर्यंत ह्या महामंडळाच्या वेबसाईटच्या अडचणी होत्या त्यावेळेस आपण अडचणी सांगितल्या, मात्र आता वेबसाईट व्यवस्थित चालू आहे। त्याच्यामुळे महत्वाचं सांगायलो ट्रॅक्टरवाल्यासाठी, कारण शेतकऱ्याची आपल्याला लई कळकळ आहे, आपणही शेतकऱ्याचं पोरगा आहोत, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बाबतीत आपली लई तळमळ असती आणि ट्रॅक्टर घेणारा हा शेतकरीच असतो। तो काय लई मोठ्या बंगल्यावाला ट्रॅक्टर घेऊन बसत नाही, त्याला कार पाहिजे फिरायला। तर जर एखाद्याला कार बी घ्यायची असलं तर कार बी भेटत याच्यात बरं का, असं बी काय नाही, मात्र ती पिवळ्या पाटीची असती, म्हणजे व्यावसायिक कार पॅसेंजर घेऊन जाण्यासाठी।
आणि त्याच्यातून तो घर धकन हे पैसे कमवायचं साधन. आता जाऊ द्या मुद्दा ते लक्षात घ्या. ट्रॅक्टर रेंटिंग हे ऑप्शन निवडायचंय. आता बऱ्याच जणांनी काय केलंय, ट्रॅक्टर सर्व्हिसेस निवडलं, मग इथं लागायले ड्रायव्हिंग लायसन आणि तेही लागतंय ट्रान्सपोर्ट. त्याच्यामुळे काय करायचं, हे ऑप्शन निवडायचंच नाही. निवडायचं कोणतं, ट्रॅक्टर रेंटिंग. कारण तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचंय आणि ते किरायानं द्यायचंय. म्हणजे तुम्ही एक स्वतःचा एक व्यवसाय त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्माण करणार आहात, म्हणजे गरजवंताला बरं का. मग आता ट्रॅक्टर रेंटिंग निवडल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्र तर बाकीचे जवळपास माहित असतील, तरी पण एकदा सांगतो. आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड, त्याच्यानंतर हे तुम्हाला बँकेचं पासबुक. ते याच्यासाठी एक रहिवासाचा पुरावा. तिथं तुम्ही रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. पण रेशन कार्डवर काय होतंय, बऱ्याच जणांचं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. वरी कुटुंब प्रमुखाचं पूर्ण नाव असतं आणि बाकीचे खालचं नावच नसतं, गणेश, सतीश, काय जे असेल ते वगैरे वगैरे. त्याच्यामुळं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, एक टीसी अपलोड करायची. आणि ते तहसीलचं उत्पन्न. आता ज्याला ट्रॅक्टर घ्यायचंय, ट्रॅक्टरची किंमत 9.5-10 लाख रुपये सरासरी असते असं मला वाटत आहे. मी काय घेतलेलं नाही. तर आता ट्रॅक्टर घ्यायचं तर ते उत्पन्न 5 लाख रुपयाचं लावायचं, उत्पन्न कार्ड. त्याच्यानंतर आता तुम्हाला वावर असेल तर 7/12 होल्डिंग. आता पुन्हा विचारू नका त्या बहादरासारखं 7/12 काय आहे. तर 7/12 आणि होल्डिंग. काही भागात होल्डिंगला 8 म्हणते, कोणी होल्डिंग म्हणते, कोणी 8 म्हणते. तर 7/12 आणि ते 8 बस एवढे कागदपत्र त्याच्यावर अपलोड करायचे. अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला 7-8 दिवसात 15 दिवसात, आता ते काही वेबसाईटचा इतका तितका प्रॉब्लेमही असू शकतो, याही अगोदर असायचे असं काय नाही. तर ते एवढे कागदपत्र अपलोड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला LOI जनरेट होतो आणि तो LOI जनरेट झाला की तुम्हाला ज्या कंपनीकडून, ज्या फायनान्स कडून ते ट्रॅक्टर घ्यायचं असेल त्याला तो LOI द्यायचा. आणि ते LOI दिल्याच्या नंतर तुम्हाला ते सँक्शन लेटर, रिपेमेंट शेड्यूल, त्याच्यानंतर डिस्बर्सल लेटर म्हणजे तुम्हाला पैसे दिल्याचा पुरावा हे देतात. आणि हे कागदपत्र पुन्हा एकदा अपलोड करायचे. त्यासाठी एक उद्यम आधार काढावं लागतं, तुमच्या त्या ट्रॅक्टरचा फोटो घ्यावा लागतो. अशा मोजक्या गोष्टी येतं. आणि त्या अपलोड केल्याच्या नंतर मग आपल्याला पुन्हा अप्रूव्हल येतो. आणि नंतर जेव्हा आपला हप्ता येईल 6 महिन्यानं, हप्ता भरला की पुन्हा स्टेटमेंट काढायचं भरला म्हणून, ते अपलोड करायचं. तुम्हाला 12% पर्यंतचा व्याज परतावा वापस येतो. आता हे जे काही फायनान्स असतील यायचं कुठं 14%, 13%, 13.5%, 14.50% असं व्याज दर असतंय. पण महामंडळ 12% पर्यंत देतंय. मग तुम्हाला 12% पर्यंतचे पैसे तुमचं जे बी आधार खातं लिंक असेल त्याच्यात येऊन जाते. आणि त्याच्यासाठी पुन्हा एक ते अपलोड करताना चेक लागत होते आधार लिंक खात्याचा. बस एवढ्या गोष्टी सोप्या केल्या, अशा सोप्या पद्धतीने येते. त्याच्यामुळे ज्याला ट्रॅक्टर घ्यायचे गरजवंत शेतकरी असतील तर त्याने हे ऑप्शन निवडा. एवढेच कागदपत्र लागतात, हे ड्रायव्हिंग लायसन हे भानगडी लागत नाहीत आणि एकदम सोप्या पद्धतीने करा. आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा ट्रॅक्टरच्या बाबतीत अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. आपण सेवेत केव्हाही सादर आहेत. फक्त एकच आपली अपेक्षा आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छानशी तुम्हाला माहिती आवडली असली तर कमेंट करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटन दाबायला विसरू नका. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.